तुमचं काय काय असं ना, मरू द्या तिकडं. पण गर्लफ्रेंडला गडावर निहून कुठला इतिहास सांगता रे? तुमच्या बापाची इस्टेट आहे का गड किल्ले? अरे माझ्या मावळ्यांना प्राण पणाला लावलाय, देह सांडलाय, तेव्हा कुठे गड किल्ले ताब्यात झालेत? कधी गेलात का गड किल्ल्यांवर? गेलात? असा दगडावर दिल असतो, असा दिलात बाण असतो, तो बाण त्याला घातला पाहिजे जो लिहितोय. आणि त्या बाणात लिहितो, सुशील वसे सुशीला, तिला घाल चुलीला, दे पेटवणीला. मायबापांच्या नावाला कलंकित करून जर तुम्ही परमार्थ किंवा प्रेम करत असाल, अर्थात पर्याय नाही. तरुण मंडळीला, तरुण मुलींना माझी विनंती आहे, कीर्तन शिवजयंतीचं आहे म्हणून सांगते, अभंग तुकोबरायांचा मायबापाचं कौतुक करणार आहे म्हणून सांगते. कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, माईच्या अंथरुणाजवळ जा, त्यांचे जिजलेले पाय, सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि मायबापांच्या पायाला हात लावून वचन घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण मायबापा हो, तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही, हे सगळ्यात मोठं सार्थक असतं. नका ग 4-5 दिवसाच्या हव्यासापायी, 2-3 गोष्टीच्या न मिळण्याच्या हव्यासापायी तुम्हाला काय वाटतं, जो तुमचा बॉयफ्रेंड देऊ शकतो तो तुमच्या बापानं कधी दिलं नाही? हा हे ग पोरींनो, असं वाटतं? अगं तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती कष्ट खाल्लाय त्याची जाणीव आहे का तुला? तो काय फक्त बोलायला बोलतो, तू फक्त होय म्हण, तुझ्यासाठी जीव देईन, उतूच आलाय त्याचा. तो फक्त होय म्हण, चंद्र सूर्य आणि ह्याच्या काय बापाची इस्टेट आहे काय वर? अरे त्याचा बाप हे कष्ट करतो हे त्याची जाणीव त्याला नाही. पण तुम्ही तर पोरी येत ना ग, जाणीव ठेवा, बापाच्या कष्टाची तुम्हाला तरी जाणीव असावी. आणि पोरांनो, तुम्हाला पायाला हात लावून सांगते, काय करायचं ते करा रे दादा हो, पण तुमच्या बापानं आयुष्यभर काही जरी कमवलं नसेल ना, तरी तुमच्या बापानं स्वाभिमान फार कमवलाय, तो स्वाभिमान टिकू द्या, हे सगळ्यात लक्षात ठेवा. दादा कष्ट कर, मोठा हो, तुझ्या मायबापाला कौतुक वाटेल असं जग. जेव्हा तू एखाद्या सुंदर नोकरीला लागशील, एखादं सुंदर नाव कमावशील, आणि जेव्हा तुझ्या बापाचं नाव तुझ्या नावाच्या पुढे लावशील ना, तुझा बाप असा वर मान करून चलेल रे. पण जेव्हा तू एखादं वाईट वर्तन करशील ना, ज्यानं आयुष्यभर स्वाभिमान कमावलाय ना, तोच बाप 4 माणसात वर मान करून लायकीचा राहणार नाही. थोडे जागे व्हा. देव देव असं काही नसतं रे दादा हो, तुमचे मायबाप हे तुमचे देव आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांची स्वप्न पूर्ण करा, हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमचं हित आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली करवंडी वाळ. हा खानदान ज्याने आपल्यासाठी मोकळा केला, त्या मायबापांची कदर ठेवा. विनंती माझी दादा, थोडे जागे व्हा. हिताचं कळलं पाहिजे. ज्याला आपलं हित कळत नाही त्याला काय करायचं? मग ज्याला आपलं हित कळत नाही, म्हणजे आपण अशी माणसं आहेत. एक माणूस इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं, काय झालं रे हसायला? म्हणलं मी कंडक्टरला फसवलं. म्हणलं कस काय? म्हणलं तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. ह्याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? मग कुणाचं गेलं? जे हसत होता ते आपण आहेत. आपलंच वाटोळ होईल ना आपल्याला. आपल्याला असं वाटतं, अरे अरे ही लोक आपल्याला नावाजतायत. नाही दादा, ही लोक तोंडापुरती आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपलं हित आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला हित कळत नाही ना, मग संत फार गोड सांगतात, येथे काय बा कोणाचं गेले, काय बा कोणाचं गेले, इथे काय बा कोणाचं गेले. भगवंताला कौतुक वाटावं एवढी संतती गोड जन्माला घातली. मायबापांचं काय पावन संस्कार असतात. मायबापच का, त्याचं उत्तर तुम्हाला सांगते. 8वीचा मुलगा, 8वीचा, माझ्या समोर मावा चढत होता. मावा म्हणजे लाज वाटते का गाबड्या तुला? चिडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चढतो. ती मला म्हणला, ए तो कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला मंडपात. कीर्तन झालं ना, आता वरडायचं नाही. तिथं ऐकत्यात, आपण ऐकणार नाही. म्हणलं तू माझं ऐकत नाही, बापाचं तरी. म्हणलं आपण बापाचंही ऐकत नाही. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे, आताच म्हणला तर बापाला भीत नाही? ती म्हणला, ए बापाला भिनतली आवलाद आपण नाही. मला मग मागं का घेतली? म्हणलं ती आवलाद त्यातलीच अर्धी मागते म्हणून मागं घेतली.
त्या बापच इतक्या गुणाचा तो पोरगा काय माळकरी निघणार आहे का? म्हणून धन्य माता पिता इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त तरोड आहे का? एवढं गुणाचं गाव आहे का? यो काही खात नाही का? बर बर बर. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशा साधारण हातवरी करा. सुपारीच आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 घ्या खाली. एक आहेत 40-50 आहेत. बर इकडे मग बाकीचे जर खाणारे हात वर करा म्हटलं तेव्हा काय तुमच्या काना म्हणून वार गेलत काय? तुम्ही मग तुम्हीच नाही, आमची बी लय गुणाची नाही. आमच्या बी माळकऱ्यात 2-4 राशी असतात ज्यांना काकड्याला बसवलं ना की देवाला म्हणतात ओठा पांडवरिंगनाथ दर्शन द्या. डांगऱ्या देव तुला उठवीन पण देव उठायचं नाही. हा परमार्थच कोणी शिकवला? परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली, म्हणली ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. म्हटलं कुणाचा? नामदेव रायाचा. म्हणलं ज्ञानोबा रायाचा. तो म्हणली माझाच आहे. म्हणलं मग दाखव म्हणून. म्हातारीनं अभंग चालू केला. 3.5 स्वरामध्ये म्हातारी अभंग म्हणत होती. देखा तुझ्या काय आमच्या जिंदग्या गेल्या तरी आम्हाला नंबर घावला नाही आणि डंगरीला बरा घावला. मी म्हणलं पुढं घुमायला देवा तुझ्या काय माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन देवा तुझ्या आठवण नाही ती म्हणून तुला मिस कॉल इथं मिस कॉलवर पोरगी पटना तू देव पाठवाय नाही घरी. जरा तरी बॅलन्स टाकून परमार्थ करा. लय येड मारा काही खरं नाही त्या परमार्थाचं. हे का देवीची गाणी डीजे मध्ये वाजवतात. पंचमीचा आंबा खेळ की झोका नका वाजू उठायची. ती पांढरंग पावला तर काही परेशान नाही, पण ही जर पावली तर आपलं काही खरं नाही महाराज. असं कीर्तन चालून एकीच्या अंगीत आलं आपलं काय काम येऊ दे येऊच दे. मला फक्त एवढंच विचारायचंय अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतोय? म्हणजे देवीला बाकीचे भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती. झाडाला लय तर असेल झाडाला अगं खोडाला बी आहेच की. कळला त्यालाच कळला. येड्यावडी करू नका महाराज. देवाला अशी आगात आणायची गरज नाही. तिथेच आहे देवा आहे, देवा आहे हृदय मंदिरी. लय अवघड झालं मला. तिच्या अंगात घुमायला लागले. तिच्या अंगात आलं. मी शेजारी नवरा होता. नवरा तिच्या पाया पडला तेवढ्या माणसात आणि बायकोला म्हणला बोला आई साहेब. आता ही काय याची आई आहे? ती पण बिनला जगत म्हणली बाळा आता ही कायचं लिखू. नवरा म्हणला बोला आई साहेब आमचं काय चुकलं? मी लग्न केलं इथंच मोठं चुकलं बघ तुझं. आता आई सगळं कुठं लगीन काय बोलता दादा? अरे कोणी शिकवणार रे तुम्हाला दादा हे परमार्थ? साधा रे तुका म्हणे सोपे आहे सर्वा म्हणे शहाणा तो धनी नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. अरे मुखात भगवंताचं नाव हातात टाळ गळ्यात विना अजून काय पाहिजे दादा? इतकं सोपं आहे. आवडीने भावे हरिनाम तुझी चिंता द्याशी. एवढं सोपं सोडून अवघडत काय शिकतं माऊली? सोपा सोपा परमार्थ करा. फार अवघड नाही. अरे भगवंतालाही कौतुक वाटेल. फक्त प्रेम तर करा. इतकं कौतुक वाटेल महाराज. आणि भगवंताचं नाम अरे तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा. सगळं काही तरलं माऊली आतापर्यंत. काय राम नावाची दगड तरली. खरंय खरंय. ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहे. मेले अख्खं गाव काय रामाचं नाही. 2-4 तरी जाती रावणाच्या. आता आमच्या आमदार साहेबांनी एवढा सुंदर कार्यक्रम केला. अख्खं गाव नाव वाजणार पण 2-4 खौट नावच ठेवणार. अख्खं गाव जरी नाव वाजलं तरी 2-3 म्हणणार है त्याचं काय असते पैसा आहे कुठेतरी गदळायचा. अरे काय रे दादा म्हणजे करताय त्याला तुम्ही करू देत नाही म्हणून बोलायचं काय? आणि खरं सांगू म्हणजे काही लोक अशी आहेत बरेच ते आहेत अस्तित्वाने फार मोठे पण साध्या राहणीमानामुळे ते माणसामध्ये एक वेगळी शैली निर्माण करतात. आमदार साहेबांकडे बघितलं तर कुणी म्हणणार नाही हे आमदार आहे माणूस म्हणून. शेतकऱ्याच्या पोरासारखं इतकं सुंदर साधं एकदम साधं राहणं
आणि ज्याला साधं राहता येतं ना त्याला जग जिंकता येतं, हे कायम लक्षात ठेवा. माणसांना हसून खेळून साध्या पद्धतीने नाही राहता येत. मी कीर्तनकार आहे, मी शुभलीला पाटील आहे, मी याला नाही बोललं पाहिजे, मी त्याला नाही. कशासाठी? कोण आहे आपण? तेव्हा साधं राहा, ऍटिट्यूड बाळगू नका, लक्षात ठेवा. आणि इतकं सुंदर आमदार तुम्हाला लाभलाय. म्हणजे आता काही काही माणसं अशी बी म्हणते ना, पाकिटच त्यांनी दिलंय, तिचं कामच आहे कौतुक करायचं महाराज. बरं का, इमानदारीनं सांगते, लक्ष देऊ नाही का. त्यांनी माझं कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कौतुक करत नाही, त्यांनी माझं कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कौतुक करणार नाही, पण त्यांनी त्यांच्या भागात कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कौतुक करेल. कीर्तनकार कोण आहे याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्त्व. ठेवायला काही ठेवता आलं असतं का हो, पण समजतंय आज त्यांची आई माळकरी आहे, वारकरी संप्रदायाची जाण आहे, त्यांना परमार्थाचा उपभोग कसा वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झन झनती. ज्यांच्या वडिलांनी समाजसेवा केली त्यांचा पोरगा आमदारांसारखा नाही तर कुणासारखा जन्माला येणार. त्यांच्याकडे बघून शिकावं. तयाचा हरिक कौतुक म्हणून नाही पण मनातून सांगते, एवढं सादर आणि म्हणून कुठल्याच आमदाराचं पाहिलं नाही आणि त्यांच्यासाठी म्हणून नाही पण सोपाय झालं. चंदनासारखे जिजावे, उदबत्ती सारखे जळावे, चंदनासारखे जिजावे, उदबत्ती सारखे जळावे, बालाजी दादा सारखे आमदार प्रत्येक भागाला मिळावे महाराज. असे जर आमदार असतील तर भाग सुधारायला वेळ लागणार नाही. आणि परमार्थाची जाण ज्या कुटुंबात आहे, मी वारकरी आहे म्हणून सांगते, नामा म्हणे तया असावी कल्याण, ज्यामुखी निधान. निधान निधान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव जरी असलं ना तरी कल्याण. काय सांगायचं महाराज अजून. रावणाचे भक्त जाग्यावर आला, रावणाचे भक्त राम राम काय करता रे, रावण काय कमी, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,15,00,000 नातू, 8 लंका सोन्याची, 33 कोटी देवबंदी कान्यात, कुबेर राखणीला नवग्रहाच्या पायऱ्या असा रावण. रावण नावाचा दगड तरला, यात काय नवलय, रावण नावाचा दगड तरला पाहिजे, इज्जतीचा प्रश्न होता. काय करावं, सोन्याचं कमंडलो घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. मायबापावं, रावणानं टाकलेला रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? तरला का बुडला? बुडला. रावण नावाचा दगड पडला, मायबापा हो रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. लय वेळ झालं तुझं ऐकायला लागलोय. पण रावणाचा दगड जर पाण्यात तरत असेल तर माळा घालण्यात मजा. ज्यानं देवाची बायको पळवली त्याचा दगड तरावा का? नाही. रावणाची बायको म्हणती होय होय. मी काय म्हणते, बायकोला सगळ्या खोड्या माहित असतात, किती गुणाचं आहे किती अवगुणाचं आहे. बायको शर्यावर निसता कारभार. म्हणलं काय, म्हणली याला जागेवर कसा आणू, कुठला नारळ लावू. म्हणलं काय करू नको तू फक्त रिकामं पाकिट घे, नारळा खाली ठेवून दे त्याला. म्हणलं जागेवर देऊ. बरेच दिवस झालं त्याला नारळा खाली पाकिटच नाही महाराज. काही लोकांना वाटत असेल महाराज म्हणजे याचा अर्थ तुम्ही आमच्या जीवावर जगता. लक्षात ठेवा, माय बापा हो कोणी कोणाच्या जीवावर जगत नाही. जर समाजाच्या जीवावर कलाकार असते ना किंवा समाजाच्या जीवावर महाराज लोक असती ना तर कोरोनाच्या काळात जगली नसती. तुम्हाला काय वाटतं, जगलो नाही मेलो का? हर कशाचं मी. अगं हो, कस काय तरला रावण म्हणला, दगडावर रावण नाव होतं खरंय, दगड तरला खरंय, पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. आता विचार करा, जर रामाच्या शपथेने रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नामाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? विठोबाय तुझ्या माऊली माझ्या पाकिटातलं पैसे देते राव, पण तुम्ही वाजवा राव, वाजवा जोरात टाळ्या. नाही का बस, दोनदा टाळ, दोनदा पकवास, दोनदा टाळ.
करताय का? निम्म कीर्तन झालंय. आणि जे उठून चालले त्यांचं रान पेटलंय का? उठू नका, बस. आरती झाल्याशिवाय कोणी उठू नये. कृपया सर्व भाविक भक्तांना विनंती आहे. नाही नाही, कसं आहे ना, हा परमार्थ आहे लोकांचा, ही जाण आहे लोकांना. म्हणजे कलाकार मंडळी असतील किंवा पखवाजे असतील किंवा कीर्तनकार असेल, लांबून लांबून येतात. दिवसातनं 2-2 कीर्तन करून 3रं कीर्तन करायला इथं उभे राहतात. घरी जरी गेले तरी घरचे दार उघडणार नाही. त्यामुळे इथेच बसा. सर्वांना विनंती आहे, आरती झाल्याशिवाय कोणीही जागा सोडू नये. वारकरी संप्रदायाचा नियम आहे. कृपया आपल्याला नम्रतेची विनंती, आरती झाल्याशिवाय कोणीही जागा सोडू नका. नाही नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा, घरी जाऊन झोपा. सकाळी उठलाव तर तुमच्या गॅरंटीवर. मी काय सांगू शकत नाही महाराज, तुमचं नशीब उठलाव तर. तुकोबाराय गोड सांगते. शेवटी अभंग तुकोबारायांचा तुम्ही कसाही सोडवला, कुठलाही पद्धतीने सोडवला तर विठोबाचा चिंतनाशिवाय अभंग पूर्ण होत नाही. कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही प्रकारचं असो. प्रामुख्याने आपण 2 चरण व्यवस्थित सोडवली. तुकोबाराय सांगतात, देवा त्यांना सात्विक म्हणावं ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं. आता शेवटी गीता भागवत त्याच्यासाठी की गीता जगायचं कसं शिकवते, भागवत प्राप्तीचा मार्ग सांगतो. आणि ज्याने हा परमार्थ केला, तुकोबाराय त्यांची सेवा करायची इच्छुक करत नाही. मागणी करताना तुकोबाराय या गोष्टीची मागणी करतात, देवा माझ्या भाग्याला पार नसेल, अंत पार. 2 अभंगामध्ये अपंग वापरले. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखाय, तरी माझ्या देवा माझ्या भाग्याला पार नसेल. एवढं माझं भाग्य असेल जर मला त्या मायबापाची सेवा करता आली ज्यांनी अशी लेकर जन्माला घातली. लक्षात घ्या, मी जास्त काही बोलणार नाही. 5 गोष्टी सांगते. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं वागू नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका, नीती सोडून पैसा कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या पांडुरंगाला कधी विसरू नका. या 5 गोष्टी केल्या जीवनात आनंद आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगते, छत्रपती शिवराय आपलीही पोरं होऊ शकतात. फक्त 2-3 गोष्टी तरुण मंडळी, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असल्या कलियुगातले शिवराय, तुम्हीच असा बघा, तुम्हीच घडाल. नजर बदला, आचरण बदला, सांगणं काम माझं. सुंदर असा शिवजयंती सोहळ्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला असे आमचा आमदार बालाजी दादा कल्याणकर, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी, खारीचा ना खारीचा वाटा संयोजक आयोजक नियोजक ज्यांचा या चहामध्ये आहे त्यांचे मनस्वी आभार. सुंदर माईक सिस्टीम, उत्कृष्ट टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य, त्यामध्ये ताई असतील, सगळे महाराज मंडळी असतील, विनेकरी दादा, सुंदर मृदुंग वादक, सर्वांचेच मनस्वी आभार. त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी मला घडवलं, मोठं केलं, या पात्रतेचं बनवलं की मी या व्यासपीठावर उभा राहील, त्यांचे आभार मानावेत की माझी लायकी नाही, त्यांच्या ऋणामध्ये ऋणी राहते. आणि त्याचबरोबर सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महाराज मंडळी, सगळ्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा आमदार साहेबांचे मनस्वी आभार.